हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, हे माझं नवीनच चॅनल आहे. आता बोलून हा पहिलाच व्हिडिओ आहे माझा. तसे तर बरेच व्हिडिओ टाकलेत, पण शॉर्ट व्हिडिओ आहेत माझे. असे बोलून जास्त करून मी व्हिडिओ टाकलेले नाही आहेत. तर चला, हा म्हणजे अस्तर स्टिचिंगचा व्हिडिओ आहे हा. मी कटिंगचा पण व्हिडिओ टाकला आहे ऑलरेडी अगोदरच. आज 8 दिवस झाला असेल. हा पण व्हिडिओ टाकला होता, पण मी फक्त सॉन्ग टाकलं होतं, बोलले नव्हते. कॉपीराईट क्लीन आलं, त्यामुळे मग डबल मी आता एडिट करून डबल पाठवणार आहे व्हिडिओ हा. तर बघा मी अस्तर कसं जॉईंट करते. तर कारण हे जे ब्लाऊज आहे ना, ते पूर्ण डिझाईन ब्लाऊज आहे. म्हणजेच ऑलरेडी पूर्ण डिझाईन आलेली, बाहेरला डिझाईन आहे, बॅक साईडला आहे, फ्रंट साईडला आहे पूर्ण. त्यामुळे मी ह्याची म्हणजे कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी. तर इथे बघा मी पूर्ण आपला जो पाठीचा भाग होता तो पूर्ण मी जॉईंट करून घेतला आहे पूर्ण. कसं जॉईंट केलं, काय केलं तुम्ही तर पाहिलंच. तर महागातले जे पाठीच्या डाचा असतात, तर ते डाचा जे आहेत ना 4-4 इंचावर असतात. म्हणजे डबल फोल्ड करायचं आणि मध्यभागातून 4 इंचावर मार्क करायचं आणि नंतर तिथून वरी पण 4-4.5 इंचापर्यंत जरी आपले डाच घेतले तरी चालतं, काहीच असा फरक पडत नाही. तर इथे बघा आता आपला पाठीचा भाग पूर्ण फायनली झाला आहे पूर्ण. आता इथे बाहीचा भाग चालू आहे, म्हणजेच बाही स्टिचिंग करायला चालू आहे. तर बाहीला बघा मी ऑलरेडी जेव्हा बाही कट करते ना, तर तेव्हा एखाद्या वेळेस मोठ्या साईजचं ब्लाऊज असेल ना, तर बाहीला कपडा वगैरे कमी पडतो. त्यामुळे मी साधी सिंपल अशी बाही घ्यायची पहिल्यांदा कट करून घेते आणि जेव्हा तुकडे वगैरे जॉईंट करेल ना, तर तेव्हा पूर्ण बाही व्यवस्थित अशी कट करते शिवल्याच्या नंतर. म्हणजेच पुढचा जो खोल आकाराचा जो भाग असतो, तर तो मी स्टिचिंग केल्याच्या नंतर मग तो भाग काढत असते मी. तरी तर मी पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करून म्हणजे बाही जी आहे तर ती पूर्ण स्टिचिंग करून घेतली आणि नंतर अर्धा इंचानं मार्क करून नंतर पुढचा खोल आकाराचा जो भाग आहे तर तो काढून घेतला. तशा प्रकारे मी बाही शिवून घेत असते. कधीच पहिल्यांदा खोलाचा जो भाग आहे तो अस्तरच्या ब्लाऊजला काढायचा नसतो. कारण अस्तरच्या ब्लाऊजला ना एखाद्या वेळेस मोठं जर ब्लाऊज असलं ना तर कपडा कमी पडतो. छोटं ब्लाऊज असलं तरी पहिल्यांदा खोल आकाराचा भाग काढला तरी चालतो. पण हा जरा म्हणजे 44 इंचाचा हा ब्लाऊज होता, 4 टक्सचा. त्यामुळे मला पहिल्यांदाच त्याचे खोल आकाराचा जो भाग आहे तो काढता आला नव्हता. नंतर मी शिवतानाच काढला मी. तर असो, इथं आता माझे म्हणजे 4 टक्सचे जे डाच आहेत तर ते द्यायला चालू आहेत. तर इथे बघा 4 टक्सचे म्हणजे वयस्कर बाईचं ब्लाऊज होतं हे. त्यामुळे जास्त काय मला डाचा घ्यायला नाही जमलं. आपल्या साईजच्या म्हणजे तरुण वयाचं जर बायकांचा 4 टक्सचं ब्लाऊज असेल ना, तर आपल्याला जे डाचा आहेत तर त्या जास्त मोठ्या घ्याव्या लागतात, म्हणजे कटोरीसारख्या घ्याव्या लागतात. पण वयस्कर बाईचं जर असेल ना, तर टक्स छोटे छोटे घेतले तरी चालतात, कारण त्यांना जास्त पफ वगैरे आवडत नाही त्यामुळे. तरी तर मी छोटे छोटे टक्स घेतलेत. तर हे टक्स कसे घेतले, काय घेतले, हे व्यवस्थित मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी टक्स कसे घेतलेत. तर इथे बघा किती आपले म्हणजे छोटे छोटे टक्स घेतले तरी सुद्धा पॉप किती छान वाटायला लागलेत ह्या ब्लाऊजचे. तर आता इथे मी क्रॉसपट्ट्या लावून घेतलेत. क्रॉसपट्ट्यांना कटिंग करायच्या टायमाला 3.5 इंचाची आणि 2.5 इंचाची निघत असते. पण जेव्हा आपण कटिंग करतो तर तेव्हा अर्धा इंच वाढवून घ्यायची असते, कारण आपल्याला शिवण्यामध्ये वगैरे जात असते. खाली थोडं खालच्या साईडला थोडं, वरच्या साईडला थोडं जात असते. त्यामुळे अर्धा इंचानं आपली क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची असते. कोण त्याला योगपट्टी पण म्हणतो, कोण क्रॉसपट्टी पण म्हणतं. तर असो, इथं आता मी माझे काच बटन पट्ट्या लावायला चालू आहे. पहिल्यांदा गुंड्याची पट्टी लावून घेतली आणि नंतर इथं म्हणजेच आपलं काजाच्या साईडची आत्ता पट्टी लावायला चालू आहे. आणि जेव्हा मी काजाची साईडची पट्टी लावते ना, तर तेव्हा थोडासा गोट ठेवत असते. मला आता ती सवय लागून गेली गोट ठेवायचा, मला ते गोट आवडतो त्यामुळे. तर इथे बघा आता मला काजा बनवून घ्यायच्यात, त्यामुळे मी खुणा करायला चालू आहेत. खुणा कशा करते तर बघा, मी फोल्ड करते ब्लाऊज, जिकडून आपल्याला काजा बनवायच्यात तिकडून फोल्ड करते. पहिल्यांदा पेननं आकार लावून घेतले, म्हणजे आकार देऊन घेते पहिल्यांदा आणि मग त्याला शिलाया मारून घेते. असं गोल 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 शिलाया 5-5 मारल्या तरी चालतं. पण मी पिको पिको जसं आपण करतो ना, तर तसं मागं पुढे घ्यायचं. पहिल्यांदा एक शिलाई मारायची आणि नंतर मागं पुढे करून आपलं काजा बनवून घ्यायच्या आणि नंतर त्याला मधून कट करून घ्यायचं. पहिलं बायका हातावर काजा करत होत्या, पण हातावर कोणी काजा करत नाहीत. आणि आता इथं मला करायचा आहे गळ्याचा गोट. तर त्यामुळे इथं पहिल्यांदा मी गळा पूर्ण मोजून घेते पहिल्यांदा, कारण
ज्यांचं ब्लाऊज आहे ना, ज्या काकूचं ब्लाऊज आहे ना, तर त्या काकूला ना त्यांची जरा तब्येत पण आहे आणि हाईट असल्यामुळं ना त्यांना गळ्यात ब्लाऊज वडलं जातं. त्यामुळे कारण पहिले एक ब्लाऊज माझ्याकडून तसंच झालं होतं. कारण कसं होतं ना, पहिल्यांदा जेव्हा कोणी पण कस्टमर ब्लाऊज टाकतं ना शिवायला, तर त्यांचं लवकर एखाद्याचं कस्टमरचं आपल्याला माप सापडत नाही. एखाद्या वेळेस थोडं तर काहीतरी कुठंतरी कमी जास्त होतं. तर तसंच माझ्याकडून झालं होतं. त्यामुळे ह्या ब्लाऊजला मला थोडी काळजी घ्यावी लागली. म्हणून मी पूर्ण जो त्यांचा गळा होता, बॅक साईड फ्रंट साईड पूर्ण गळा मोजून घेतला आणि नंतरच मी पायपिंग करून घेतली, म्हणजेच गोट मारून घेतला ब्लाऊजचा. आणि गोट कसा मारायचा, काय मारायचा, व्यवस्थित असा व्हिडिओ मी अजून एखादा टाकायचा प्रयत्न करेन. कारण ह्या व्हिडिओमध्ये जास्त गोट व्यवस्थित दिसत नव्हता. त्यामुळे मी दुसरा व्हिडिओ नक्की टाकेल. तुम्हाला जर पाहिजे असलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मग मला त्याचा व्हिडिओ बनवता येईल. कसं होतं ना, तुमचे जर कमेंट आले ना, तर मग आम्हाला माहिती होते की तुम्हाला नेमकं कोणता व्हिडिओ पाहिजे. तुमच्या कमेंट जर नाही आल्या ना, तर समजत नाही की नेमकं तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे, काय पाहिजे. मग मला पण लक्षात येत नाही की मी आता नेमकं कोणता व्हिडिओ टाकू, काय करू. त्यामुळे तर इथे बघा, आता माझे फायनली बोलत बोलत ना माझं एवढं अख्खं ब्लाऊज कंप्लीट झालं आहे शिवायचं. तर आता बघा, माझ्या आता भाया लावायला चालू आहेत. आणि भाया लावताना ना कधी पण मध्यभागात जे आपण स्टिचिंग म्हणजे मध्यभागामध्ये आपण थोडीशी कात्री मारलेली असते भाईला, तर तो जो भाग आहे ना, तो बरोबर आपल्या शोल्डरला लावायचा. म्हणजे शोल्डरची जी आपली शिलाई असते, तर तिथं बरोबर तो भाग लावायचा आणि नंतर इकडून इकडून बाही लावून घ्यायची. थोडा थोडा इकडं कपडा आपला सुटला गेला तरी काही हरकत नाही. तर बघा, माझ्या दोन्ही बाह्या लावून झाल्यात. आता ब्लाऊज शिवायला माणसाला नवीन जेव्हा आपण शिवतो ना, तेव्हा वाटतं बापरे किती अवघड आहे ब्लाऊज, मला येईल का नाही, दुसरे कसे ब्लाऊज शिवतात, असे तसे आपल्याला बरेच प्रश्न पडतात. पण एकदा शिवत गेलो ना तर ब्लाऊजचं काहीच वाटत नाही. तर आता बघा, माझी फिटिंग चालू आहे. तर पहिल्यांदा ना मी सव्वाशे बाजूकून एक एक कडनी शिलाई मारून घेतली मी. नंतर त्याला फोल्ड करून घेतलं उलट्या साईडनं आणि नंतर अजून एक एक साईडनं शिलाई मारून घेतली कडने. आणि नंतर मी म्हणजे जुन्या ब्लाऊजबरोबर नव्या ब्लाऊजची फिटिंग करून घेतली. तर बघा, फायनली आपली फिटिंग पण झाली आणि बोलत बोलत आपलं ब्लाऊज पण तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटलं, काय वाटलं, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा जर स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण थोडं व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन वाटेल आणि व्हिडिओ बनायला मला पण भारी वाटेल. त्यामुळे तर बघा, आपला ब्लाऊज जो आहे 4 टक्सचा किती भारी दिसतोय आणि किती छान दिसतोय ब्लाऊज. बोलत बोलत ब्लाऊज माझा तयार झाला आहे. एवढं फास्ट ब्लाऊज उरकतात शिवायचे, पण नवीन शिवणाऱ्याला थोडंसं वेळ लागतो. आणि त्यातल्या त्यात असे कडक ब्लाऊज असतात ना, तर हे ब्लाऊज शिवायला खरंच खूप फास्ट होतात. तर चला मग आता व्हिडिओचा एंड करते. बाय.